Amen. Very good morning to all of you. आमेन. पुन्हा एकदा सर्वांना शुभ सकाळ. We are very glad to see you all in this online service. या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये तुम्हा सर्वांना पाहण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे. We are very excited to see that what God is doing to your life. आम्ही खूप उत्साहित आहे की जे देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे हे पाहून. Once again, I would love to read one scripture to you. पुन्हा एकदा मला देवाच्या वचनामधून एक तुमच्यासाठी उत्तेजन करायचं आहे. Let's turn to Psalms 9:1. आपण स्तोत्रसंहिताचा 9वा अध्याय पहिला आणि दुसरा वचनाकडे आपण वळूया. Let's read 1, 2, 3. आपण 1, 2 आणि 3 हे वचन वाचणार आहे. That says, I will praise you, O God, with my whole heart, and I will tell your marvelous works, and I will be glad and rejoice in you. Hallelujah. देवाचं वचन असं म्हणतं, मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन, तुझ्या सर्व अद्भुत कृत्याचे वर्णन करीन, मी तुझ्या ठाई हर्ष व उल्हास पावेन, हे परतपरा मी तुझ्या नावाचे स्तवन गाईन. Hallelujah. What the mighty God we serve. आमेन. देवाच्या नावावर गर्व असं की आपण एक अद्भुत परमेश्वराचे गुणगान गात आहे. I remember I once met Pastor Anil Kant at the age of 10 or 11. मला आठवतं की मी ज्यावेळेस 10 ते 11 वर्षाचा होतो, मी त्यावेळेस पहिल्यांदा पास्टर अनिल कांत यांना भेटलो होतो. And then the dinner time came and we just climbing the stairs up. आणि भोजनाची वेळ आली होती आणि आम्ही स्टेप्सवरून वरती जात होतो. And Pastor Anil Kant was encouraged me something like this. आणि पास्टर अनिल कांत अशा गोष्टीने मला उत्तेजन करत होते. He was saying, praise the God every single day and every single time of your life. त्यांनी असं म्हटले की तू तुझ्या प्रत्येक क्षणी, तुझ्या प्रत्येक समयी तू परमेश्वराचे गुणगान आणि त्याच्या नावाला आभार मान. And I was really agreed to that. आणि मी खूप ह्या गोष्टीविषयी मी खूप सहमत झालो त्यावेळेस. And this word I want to encourage you once again. आणि हेच शब्द मला तुम्हाला उत्तेजन करायचं आहे आज यावेळेस. Praise you the Jesus every single day and every single time of your life. आपण देखील प्रत्येक जीवनामध्ये आपल्या प्रत्येक समयी आपण देवाच्या नावाला गौरव आणि देवाच्या नावाला धन्यवाद दिला For पाहिजे. God is gonna draw near you more closer as was David. जसं दावीद हा परमेश्वराच्या खूप जवळचा व्यक्ती होता, तसंच आपण देखील देवाच्या जवळचा व्यक्ती होण्याचा प्रयत्न So केला let's पाहिजे. proclaim this word to Jesus. आपण हे वचन घेऊ आणि आपल्या जीवनामध्ये हे स्वीकारूया. Let's say, I will praise you, O God. आपण म्हणूया की हे परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद And देईन let's glorify His आणि name. तुझ्या नावाला गौरव देईन. I would love to call Brother Shalom and to lead us through the worship time. मी ब्रदर शालोम यांना विनंती करतो की एका गीतामध्ये आपल्याला चालवण्यासाठी.
Thank you, Shalom, to leading us through the worship time. शालोमचं खूप आभार मानतो एक सुंदरशा गीतामध्ये चालवल्याबद्दल. God bless you, man. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Let's go into the Word of God. आता वचनामध्ये जाण्याची वेळ आहे. I would love to call Pastor Bhaskar and Pastor Ramola. मी विनंती करतो पास्टर भास्कर आणि पास्टर रमोला यांना. They will lead us through the word. त्यांनी आपल्याला देवाच्या वचनामध्ये So I चालवतील. encourage you, hear the word of God carefully. मी तुम्हाला उत्तेजन करतो की देवाचं वचन हे खूप लक्षपूर्वक ऐका. I repeat this because God is going to touch you. कारण की मी पुन्हा एकदा तेच सांगत आहे कारण की देव तुम्हाला आज स्पर्श करणार आहे. Amen. I would love to call Pastor Bhaskar. मी पास्टर भास्कर यांना विनंती करतो की त्यांनी वचनामध्ये चालवण्यासाठी. Amen. Very good morning, church. Once again, we welcome you. शुभ सकाळ मंडळी, पुन्हा एकदा आम्ही तुमचं स्वागत करत आहोत. Shall we pray? आपण प्रार्थना करू. Father, we thank you this morning time. प्रभू, या सकाळच्या वेळी आम्ही तुला धन्यवाद We देत ask आहे. your Holy Spirit to lead us, Lord. पवित्र आत्मा, आम्ही तुला आमंत्रित करत And आहे Lord, आणि प्रार्थना करतो तू आमचं मार्गदर्शन कर. We ask you to fill our hearts with your divine presence. आणि आम्ही मागत आहे की तुझ्या दैवी उपस्थितीच्या द्वारे आमचं हृदय तू भरून Oh, टाक stir our spirits, Lord, आणि आमच्या अंतःकरणामध्ये कार्य कर and visit us in a special way. आणि एक विशिष्ट रीत्या तुमची भेट घे. Oh, we commit the word into your आणि hand. ते प्रभू हे वचन बाप्पा मी तुझ्या हाती May समर्पित it may करत come आहे. as a rhema to our hearts. आणि प्रभू आमच्यापर्यंत ते तुझ्या सामर्थ्याने येऊ दे. Bless us, Lord, this morning. आम्हाला तो आशीर्वादित कर या सकाळच्या वेळी. In Jesus' name we ask you. येशूच्या नावामध्ये आम्ही मागत आहे. Amen. 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 Thank you. Amen. So today we are learning about, the title of the message is spiritual farming. आणि आजच्या संदेशाचं जे शीर्षक आहे ते म्हणजे आध्यात्मिक शेती. In a book of Matthew chapter 13 मत्ती याचा 13वा अध्याय and verse 3 to 23. आणि तिसरं वचन ते 23वे वचन. And you see Jesus is speaking the parable आणि ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त दाखला सांगत आहे. of the a parable of the sower. आणि जो पेरणी करणाऱ्याचा दाखला. First he speaks the parable आणि ह्या ठिकाणी तो दाखला सांगतो and then he explains the आणि parable. मग ह्या दाखल्याचा खुलासा करून तो सांगतो. In a short, I want to say we are not going to focus too much on this 4 types of ground, but I want you to our focus is about the good soil. आणि मला हे 4 प्रकारचे जे भूमी आहे त्याच्यावरती जास्त मला तुम्हाला सांगायचं नाही आहे, पण जे सुपीक जमीन आहे त्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. But I want to touch little bit so that we may get a fresh understanding. पण थोडंसं आम्हाला समजण्यासाठी थोडंसं आपण ह्याच्यामधून पाहूया. You know, number one, we see the rocky ground. आणि पहिली गोष्ट आम्ही बघतो खडकाळ जमीन. It's a hard. आणि हे खूप कठीण आहे. And so that what, because of that, the seed is not able to penetrate and the bird takes it away. आणि ह्याचा अर्थ असा आहे की जे बीज त्याच्यावरती पडलेलं आहे ते मूळ धरू शकत नाही, मग पक्षी येतात आणि ते खाऊन टाकतात. Then we see about the rocky ground. आणि मग ते खडकाळ जमिनीकडे आम्ही पाहतो. Because of rocky, the seed is not able to take a root, and that's why it grow for some time and then it dies. आणि ह्या ठिकाणी आम्ही पाहतो की ती भूमी खडकाळ असल्या कारणानं ते त्या ठिकाणी बीज पडतं पण ते मूळ धरू शकत नसल्या कारणाने ते मरून जातं. And then we see the thorny ground. आणि मग आम्ही पाहतो काटेरी जमीन. There the seed has fallen. आणि तिथं बीज पडलेलं आहे. But because there are other, like there are thorns which is not allowing this seed to grow, and that's what has happened. The other things are growing along with the seed. आणि ह्या ठिकाणी आम्ही पाहतो की काटेरी जमिनीमध्ये बीज पडलेले आहे पण ते काट्यामुळे ते जास्त काळ वाढू शकत नाही. And this thorny thing has choked the good seed, and so it is not growing. आणि हे चांगलं जे बीज आहे पण ते काट्यांच्या द्वारे काट्यांमुळे त्या ठिकाणी ते दबून गेलेलं आहे. Then we see the good ground. मग आम्ही पाहतो की सुपीक भूमी. That is producing 100, 60 and 30. आणि मग आम्हाला ह्या ठिकाणी ते पीक देतं 100 पट, 60 पट आणि 30 पट. Now when we see Jesus explaining about this story of parable in verse 18 to 23. आणि मग आम्ही पाहतो की 18 ते 23 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त या दाखल्याचा खुलासा सांगत आहे. Now the mystery of this revelation of this parable is, आता ह्या दाखल्याचा प्रगटीकरण असं आहे. Jesus explains the rocky is the roadside is the person who hears but doesn't understand. आम्ही ह्या ठिकाणी पाहतो प्रभू येशू ख्रिस्त असं सांगतो की वाटेवरती पडलेले जे बीज आहेत
त्या ठिकाणी ते पडलेले आहेत पण ते मूळ धरू शकत नाहीत. And it doesn't understand. पण त्यांना ते ऐकतात पण त्यांना ते समजत नाही. And so Satan snatch away. आणि मग सैतान ते घेऊन निघून जातो. And the rocky one, आणि जे खडकाळ आहे it is like actually it comes, the seed is grown, but since it does not have depth to go deeper, to put his roots deeper, and that's why it is for a momentum and then it dies. आणि मग आम्ही या ठिकाणी पाहतो की बीज खडकाळ जमिनीवरती पडतं पण त्या ठिकाणी ते थोडंसं मूळ धरतं पण त्याला खोलवरती रुजता येत नाही म्हणून ते लगेच मरून जातं. And the thorny, we see that because there are it is other things which are choking the growth, or in other words it is distracting the focus. आणि मग काटेरी भूमीमध्ये आम्ही पाहतो की ते बीज काट्यामध्ये पडतं पण ते काट्यामुळं त्याची वाढ खुंटली जाते अनेक अडखळण त्याला त्या ठिकाणी येतात. The good ground, Jesus explained, is a man who hears and understand. He gives the fruits. पण प्रभू येशू ख्रिस्त असं सांगतो की सुपीक जमीन म्हणजे असा मनुष्य जे वचन स्वीकारतो आणि ते ग्रहण करतो. My brothers and sisters, I want to encourage you this माझ्या morning. बहीण भावांना मला उत्तेजन करू द्या. The seed is God's word. आणि हे जे बीज आहे प्रभूचं वचन आहे. The soil is your life and my आणि life. जी जमीन आहे ते तुमचं आणि माझं हृदय आहे. The seed has the power. आणि ते बीज जे आहे त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. It has the power to transform us. It has the power to create new things. It has the power to make us fruitful. आणि ह्या बी मध्ये एवढं सामर्थ्य आहे की ते आमचं परिवर्तन करतं, ते आम्हाला फलदायी असं बनवतं. My brothers and sisters, if we need to check what type of soil are we this morning, आणि आम्ही हे तपासण्याची गरज आहे की आम्ही कुठल्या प्रकारची जमीन आहोत or what type of heart you and I आणि are. कोणत्या प्रकारचं हृदय तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये आहे. The seed was the same in every place. आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही पाहतो की जे बीज आहे तो एकसारखंच आहे. But we need to check this morning and examine our own self, what kind of heart or what kind of soil we are responding to God's word. पण आम्ही हे तपासून बघायला पाहिजे की आमचे कुठल्या प्रकारची भूमी, कुठल्या प्रकारचं हृदय आहे की देवाच्या वचनाला आम्ही कसं प्रतिसाद करतो. Not going deeper, roadside speaks about the man who hearing but is closed his understanding, he closed his mind. आणि जे वाटेवरती पडलेले जे बीज आहे हे दर्शवतो की असा व्यक्ती की त्या ठिकाणी वचन स्वीकारतो पण त्यांना आपला समजबुद्धी बंद केलेला आहे. Maybe because of his sins, because of his pride and arrogancy. आणि कदाचित त्याचं जे अंतःकरणाचं कठीणपण आहे, गर्व आहे त्या गोष्टीमुळं, Maybe it's sinful life. आणि त्याचं पापमय जीवन त्यामुळं, He himself has closed his understanding आणि or his त्यानं mind. स्वतःहून ते समजबुद्धी बंद केलेली आहे. And so in other words, he is rejecting the truth to work in his life. आणि हे वेगळ्या शब्दामध्ये असं सांगायचं आहे की तो जे बीज आहे, देवाचं वचन आहे, त्याला त्या ठिकाणी अडवत आहे ते आपल्या जीवनामध्ये, हृदयामध्ये येण्यापासून. The second thing we see, that is a rocky. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की खडकाळ जमीन आहे. Why it is very shallow, it is not, and so word of God is not working deeper. आणि ती खूप उथळ अशी भूमी असल्या कारणानं देवाचं वचन अंतःकरणामध्ये खोलवर रुजत नाही. Such people, they will start very well, excitingly, but they are not able to finish. आणि अशा प्रकारचे जे लोक आहे खूप आवेशानं सुरुवात करतात पण त्यांचा शेवट जो आहे व्यवस्थित नसतो. They are very excited about spiritual thing, about Jesus, about salvation, but no commitment. आणि ते खूप आवेशी असे असतात देवाच्या वचनासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवकाईसाठी, पण त्यांचं समर्पण नसतं. So their joy is moment, and then they forget about everything. आणि त्या क्षणापुरतं ते आनंद मानतात आणि ते सगळं काही विसरून जातात. Then we see about the thorny, we need to learn lesson. आणि मग या ठिकाणी काटेरी जमीन आम्ही पाहतो. या ठिकाणी एक धडा आम्ही शिकायचा आहे. It speaks about a divided heart. आणि हे आम्हाला एक दुभंगणारं हृदय बद्दल It शिकवतं. speaks about distracted heart. आणि जे विचलित करणारं अंतःकरण आहे त्याबद्दल दर्शवतं. In other words, if the person has heard the word and accepted the word, आणि जे व्यक्ती आहे त्यानं वचन ऐकलेलं आहे आणि स्वीकारलेलं आहे, but he is
distracted and divided with many पण responsibilities. वेगवेगळ्या गोष्टीच्या आणि वेगवेगळ्या जबाबदारीच्या द्वारे तो दुभांगला गेला आहे And so he's not able to focus on prayer and God and word and church. आणि मग तो असा प्रकारचा जो व्यक्ती आहे जे मंडळी आहे देवाचं वचन आहे त्याला तो समर्पित असं राहत नाही You know, and he's not able to focus. आणि त्याच्याकडे तो लक्ष देऊ शकत नाही You know, then we see the fourth ground आणि मग चौथी भूमी आम्ही पाहतो about good soil. आणि हे खूप सुपीक अशी आहे Now, who is this good soil? आणि आता ही चांगली माती कसली आहे Is a good soil is that person who is a very receptive or very open to God's आणि ही word. चांगली भूमी अशी आहे की ते खूप देवाच्या वचनासाठी स्वीकारणी अशी आहे And he not only that, but he understands. आणि एवढंच नाही तर त्याला ते समजतं And so not only understand, he is a man who practices. आणि एवढं समजतं इथपर्यंतच नाही तर तो असा व्यक्ती आहे की ते आपल्या आचरणामध्ये आणतो And because he practices, he become a fruitful. आणि तो आपल्या आचरणामध्ये आणल्या कारणानं तो फलदायी होतो Now I know how to play guitar. आता मला माहित आहे की गिटार कशा पद्धतीने वाजवावं I have a good knowledge about guitar. आणि गिटार बद्दल मला चांगलं I समज know बुद्धी about आहे the chords. आणि मला त्याचे कॉर्ड्स माहित I know आहे about the scales. आणि स्केल माहित आहे I know about the notification. नोटिफिकेशन माहित आहे I know about all the combination and etc. आणि rhythm. त्याच्यामधले जे रिदम आहे कॉम्बिनेशन ते सगळं मला माहित आहे But knowing this knowledge will not help me to play. आणि हे सगळं ज्ञान असल्या कारणानं मला ते वाजवण्यासाठी मदत करू शकणार Along नाही with this knowledge, what I need is a practice and exercise. आणि हे जे ज्ञान आहे च्या बरोबरच मला ते वारंवार प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे And when I do practice, then only I am able to play and bring melody आणि with ते this. सराव करण्याच्या द्वारेच मगच मी त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं उन्नती करू शकतो In the same manner, तशाच प्रकारे in the same way, if we know about God, but we are not exercising, if we are not practicing, I will tell you, we will not be a fruitful in our तशाच प्रकारे जर देवाच्या राज्यामध्ये आम्ही तो सराव जर करत नाही समर्पण करत नाही तर आम्ही फलदायी होऊ शकणार नाही So I want to encourage you, you cannot be bad hearer and become a good preacher. आणि मला हे सांगू द्या की तुम्ही जे ऐकण्यासाठी मंद असून चांगले प्रवक्ता होऊ शकणार नाही Yeah, to become a good preacher, you have to become a good hearer. आणि चांगला प्रवक्ता होण्यासाठी चांगलं ऐकणारे आम्ही असायला हवं So God want you and me to be a good preacher. That preacher job is to sow the seeds. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही चांगले प्रवक्ते असावं आणि हा प्रवक्ता की जे देवाची बीज पेरणारे प्रवक्ते Can we say amen? Amen. So I want to focus a little bit upon good soil. आणि जी चांगली भूमी आहे याच्याबद्दल मला जास्त सांगू द्या Sorry, I have to jump because we get less time online. आणि ऑनलाईन ह्याच्यामध्ये आपल्याला कमी वेळ असल्या कारणानं आपण पुढचा मुद्दा पाहूया And so how we can become a good soil which can give a good fruit or 100% fruit. कशा पद्धतीनं आम्ही चांगली भूमी होऊ शकतो जे 100% पीक आम्हाला देऊ शकतं Every growth begins with the soil. आणि प्रत्येक जी वाढ आहे ती त्या चांगल्या जमिनीपासून होते Seed can grow and give its full fruitfulness, full maximum output in good soil. आणि जे बीज आहे ते आपले पूर्ण क्षमतेनं पूर्ण चांगल्या पद्धतीनं आम्हाला फल देऊ शकतं ते फक्त सुपीक भूमीमध्येच देऊ शकतं In the parable, we need to understand what is making and causing the difference of the result of the seed is the soil. आणि हा दाखला आम्हाला हे सांगतं की जे पीक आहे त्याच्यामध्ये जे दुभांगले गेलेलं आहे की कशा पद्धतीनं आम्हाला ते चांगल्या प्रकारे पीक देऊ शकतं The output is depend upon the soil. आणि जे त्याच्यातनं निघणाऱ्या जे गोष्टी आहेत ते त्या भूमीवरती अवलंबून आहे Can we say amen? Amen. मातीवर अवलंबलेला आहे. त्या मातीवरती अवलंबून What आहे type of soil is output is depend upon the soil. आणि कुठल्या प्रकारची भूमी आहे ह्याच्यावर ते अवलंबून आहे की कशा पद्धतीनं पीक येईल Problem is not the seed. आणि जी समस्या आहे त्या बी मध्ये नाहीये The problem is with the soil. तर जी समस्या आहे त्या भूमीमध्ये आहे So you and I want to be fruitful, effective, purposeful. Our soil need to be good.
तर तुम्ही आणि आम्ही जर फलदायी बनायचं आहे, प्रभावशाली बनायचं आहे, तर ही भूमी चांगली असणं गरजेचं आहे. You know, if your inner person or if your inner life, inner soil is toxic, जर तुमच्या जीवनामधल्या ज्या आतल्या गोष्टी आहे, जी भूमी आहे, ती त्याच्यामध्ये जर विषारी पदार्थ असतील, you know, if like shame, guiltiness, bitterness, arrogancy, and all this negativity, if these toxic things are dwelling in your life, जर आमच्या जीवनामध्ये कडूपणा असेल, हट्टीपणा असेल, दोषभावना असेल, हे जे विषारी गोष्टी आमच्या जीवनामध्ये जर असतील, you won't see the growth you want to see in your life. आणि आमच्या जीवनामध्ये जी वाढ असायला हवी, ती आमच्या जीवनामध्ये तशी वाढ होणार नाही. And because of this toxic, we are not able to reach up to the maximum potential which God want to accomplish in your आणि life. हे विषारी गोष्टी आमच्या जीवनामध्ये असल्या कारणानं प्रभूला जसं आम्हाला बनवायचं आहे, प्रभूला जशी आमच्याकडून अपेक्षा आहे, तशा पद्धतीनं आम्ही आमच्यातून परिणाम दिसून येत नाही. You know, the wrong thinking, wrong attitude which we have fed into our life, in our mind, in our spirit, is hijacking the word of God in our life. We need to understand. चुकीची जी विचारसरणी आहे, चुकीची जी प्रवृत्ती आहे, ह्या सर्व गोष्टीमुळं आमच्यामधले जे बीज आहे त्याला खूप अडखळण होत आहे, आणि म्हणून आम्ही पुरेसं पीक देऊ शकत नाही. And so that word is not full potential, full maximum way working and bringing, it's not able to bring forth the product in our आणि life. म्हणून आमच्यामधलं जे बीज आहे ते पूर्ण क्षमतेनं आमच्यामधून वाढू शकत नाही आणि बाहेर पडू शकत नाही. If we need to, if output is not coming good in our spiritual life, we need to examine our heart, which is a soil. आणि आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये जर पूर्ण क्षमतेनं जर आम्ही पीक देऊ शकत नाही, तर आमचं आत्मपरीक्षण करणं, आमच्यामध्ये कुठल्या प्रकारची भूमी आहे हे तपासणं गरजेचं आहे. I am not an agriculture person, आणि मी काही कृषी वैद्यकीय शास्त्रातला नाही आहे, but some agriculture person says in this way. आणि काही कृषी तज्ञ अशा प्रकारे म्हणतात, There is a difference between the dirt and the soil. आणि जे धूळ आहे आणि माती आहे, याच्यामध्ये वेगळेपणा आहे. हे दोन्ही वेगळे आहेत. हे दोन्ही वेगवेगळे आहेत. There is a difference between the dirt and the soil. आणि ह्याच्यामध्ये जी चिखल आहे, माती आहे, आणि जे भूमी आहे, ह्याच्यामध्ये वेगळेपणा आहे. And you know, like in dirt, there is a component of broken rock, sand, and other. It does not have. It lacks the organic material which helps to produce the seed. That is what the. आणि हे जे घाण आहे, जे धूळ आहे, त्याच्यामध्ये काही पदार्थ जे त्या ठिकाणी खडे आहेत, कचरा आहे, आणि अशा प्रकारची ती भूमी असल्या कारणानं त्या ठिकाणी ती तशा प्रकारे त्याच्यामध्ये क्षमता नाही की तिथं बीज वाढेल. And you know, the good soil which has all the organism or in organic material to help and to produce that seed into full of its maximum. आणि चांगली भूमी अशी आहे की त्याच्यामध्ये अशा प्रकारची क्षमता आहे की ज्या पीक वाढण्यासाठी ज्या गोष्टी त्याच्यामध्ये लागतात, क्षमता लागते, ती क्षमता चांगल्या भूमीमध्ये आहे. Can we say amen? Amen. So I want to ask you, my brothers and sisters, आणि म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे माझ्या बहीण भावांनो, what about your past experiences? आणि तुमच्या भूतकाळाबद्दल काय आहे? Your past experience which has happened in your life, you can turn into dirt or into a good soil. आणि आमचा जो भूतकाळ आहे ते जे आम्ही भूतकाळामध्ये अनुभव घेतलेले आहे, त्या गोष्टी आम्ही त्या घाण चिखल आहे त्याच्यामध्ये परिवर्तित करायचं आहे की आम्हाला सुपीक जमिनीमध्ये परिवर्तन करायचं You know, आहे. all the wrong thing which has happened in our life, सर्व चुकीच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये ज्या घडल्या, the mistakes which have taken ज्या place, चुकीचे निर्णय आम्ही घेतलेले we आहेत, चूक regret केलेले आहे, all our regrets. आणि सर्वच्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत, You know, all the failures which we had in आणि our सर्व past, आमच्या अपयश जे आमच्या भूतकाळामध्ये आलेले आहे, all our embarrassments आणि सर्व जे दोष भावना आमच्यामध्ये आहे, still can hinder and cause you and me to shrink our spiritual life. अजून देखील आम्हाला
ते अडखळण बनू शकतं की आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही बुडून जावं. All that past experience and incidents which has happened in our life, it can become a dirt in our life which will quench the growth of the seed. आणि सर्व जे भूतकाळामधले जे अनुभव आहे ते आमच्या जीवनामध्ये एक चिखल प्रमाणे कार्य करणार, ज्या चिखलामध्ये आम्ही ऋतून जाणार आहोत. And if you keep on thinking about the old stories, old incident, old negative things, and begin to say it was bad, it has happened bad, and slowly without your knowledge, not only you will say those was bad thing which has happened, you will begin to say I am bad. That is a sad thing. आणि मग हळूहळू ज्यावेळेला आम्ही त्याच गोष्टींचं मनन करू लागतो, विचार करू लागतो, आणि मग आम्ही असं म्हणतो ते दिवस वाईट होते, आणि ते दिवस वाईट होते हे म्हणता म्हणता आम्ही ह्या पर्यंत आम्ही असं म्हणतो की मी स्वतःच वाईट आहे. You know, that negativity can stop and hinder your growth, and it can become a dirt in our life. आणि ही जी नकारात्मक भावना आहे आमची वाढ थांबवते आणि चिखलाप्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये कार्य करते. You know, I want to encourage you, my brothers and sisters. मला उत्तेजन करू द्या माझ्या बहीण भावांनो. If you say like this, instead of, getting stuck, if you say, my past was my past, my God has forgiven me, I have forgotten it, and I look forward and move. If you say like that, your heart will become a rich soil. आणि जर आम्ही असं म्हणायला सुरुवात केली की माझा जो भविष्य भूतकाळ होता तो भूतकाळ होता, आणि आता प्रभूने माझं जीवन बदललेलं आहे आणि मी आता चांगला व्यक्ती आहे, तर आम्ही एक सुपीक आणि चांगल्या मातीप्रमाणे आम्ही बनू शकतो. I am free, I have been forgiven, and God has accepted me and cleansed me. If that is your confession and belief, you become a good soil. आणि आम्ही असं म्हणायला पाहिजे की आता मी मोकळा झालेला आहे, प्रभूने माझा स्वीकार केलेला आहे, आणि तर आम्ही एक चांगल्या भूमीप्रमाणे आम्ही बनू I शकतो. want to encourage you, some of you might be gone through a very bad experience. आणि मला उत्तेजन करू द्या, आमच्यापैकी काही लोक खूप दुःखद अशा प्रसंगातून गेलेले आहेत. Some of the thing to forget and it may be very tough for you. आणि काही गोष्टी विसरून जाणं हे आमच्यासाठी खूप कठीण असं आहे, It could be hurt. आणि ते आमच्या हृदयाला लागलेल्या be गोष्टी आहेत. bitterness. कडूपणा आमच्या It अंतःकरणामध्ये could be आहे, someone who is lost, who was close to our heart. आणि आमच्या हृदयाच्या जवळच्या व्यक्तीला आम्ही गमावून बसलेला आहे. This all can harden your heart if you don't make it, if you don't allow those things to pass away from your life, it can make your heart harder. आणि ह्या सर्व गोष्टीच्या कारणामुळे आमचं अंतःकरण कठीण झालेलं आहे, पण आम्ही जर परवानगी दिली नाही आमच्या जीवनातून ह्या गोष्टी निघून जाण्यासाठी, विसरण्यासाठी, तर आम्ही कठीण व्यक्ती बनतो. But I want to encourage you, you can make your heart good soil by saying, thank you God for all this experience. Lord, you are my shepherd. I look to you, and Lord, I will follow you. पण आम्ही असं म्हणायला पाहिजे, प्रभू सर्व गोष्टी घडल्या त्याबद्दल मी तुला आभारी आहे, तू माझा उत्तम मेंढपाळ आहेस, आणि सर्व भार मी तुझ्यावरती टाकतो. त्यावेळेला आम्ही एक सुपीक भूमीप्रमाणे असतो. Oh, my brothers and sisters, even sometime our positive experiences, great achievement, great success which we got in our life also can turn into dirt. आणि काही वेळेला आमचे जे सकारात्मक विचार आहे आणि आम्हाला मिळालेलं जे यश आहे, उन्नती आहे, त्या कारणामुळे देखील आमच्या जीवनामध्ये आम्ही एक चिखलामध्ये रुतून बसल्यासारखे It होतो. can cause us to stagnate in our spiritual life. आणि ह्या गोष्टीची उन्नतीच्या गोष्टी आहेत त्या देखील आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये अडखळण आणतात. Every success which you got, if you begin to treat like a trophies on the shelf, it will make you like a dirt. आणि प्रत्येक जो यश आहे ते जर आम्ही एखाद्या पारितोषिकाप्रमाणे जर जपून कपाटामध्ये ठेवलं तर ते एक आम्हाला चिखलाप्रमाणे होणार. It only reminds you how great you were, how great, successful, admiring of your past experiences. It is you are making your life just like that dirt. आणि तेच आम्ही आठवण करत बसणार की किती मी यशस्वी असा व्यक्ती होतो, किती मी मोठा असा व्यक्ती होतो, आणि तेच आम्ही जर आम्ही आठवण करत बसणार तर एक ते आम्ही चिखलामध्ये रुतून जाणार. So I want to encourage you,
my brothers and sisters, you can make your life as a good soil when that all good successful experience when you pass on to the next generation. आणि आम्ही त्याप्रमाणे आम्ही एक सुपीक जमिनीप्रमाणे आम्ही तेव्हा बनणार की आम्ही चांगलं जे आमचं ज्ञान आहे आमचं यश आहे ते आम्ही पुढं आणि पुढं आम्ही घेऊन जाणार. All that, the experience which God has given you in your life, if that you pass on to somebody, and if it is inspiring to somebody, it will become the good soil. आणि हे जे चांगले अनुभव आहे चांगलं यश आहे ते जर आम्ही इतर चांगल्या व्यक्तीला जर आम्ही पुढं देत राहिलो तर आम्ही एक चांगल्या सुपीक जमिनीप्रमाणे It is असणार आहे. causing to make you to do more greater, more good thing. That is a good soil. हे आम्हाला जर कारण बनलं की आम्ही अधिक महान बनावं अधिक चांगले बनावं आणि आम्ही इतरांना ते पुढे नेण्यासाठी प्रवृत्त करत आहे तर आम्ही एक सुपीक भूमीप्रमाणे आम्ही असणार. I want to encourage you before closing. आणि ह्या ठिकाणी थांबवण्याच्या आधी मला उत्तेजन करू द्या. Be careful what you're listening. खूप काळजीपूर्वक ऐका की तुम्ही काय ऐकत What आहात stuff you are listening is very important. आणि काय तुम्ही ऐकत आहात हे खूप महत्त्वाचं आहे. Because what you're listening is actually shaping you. आणि तुम्ही काय ऐकता हे ऍक्च्युली तुम्हाला एक शेप देणार असं आहे बांधणी करणार असं आहे. ते तुम्हाला घडवितो. That what shapes you. ते तुम्हाला आकार देतं तुमची घडण करतं That is the process of life. आणि हे जीवनाची प्रक्रिया आहे. And so be very careful आणि in म्हणून- what you're hearing and what you're allowing to hear in your life. खूप काळजीपूर्वक असा की तुम्ही काय ऐकता आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय घडण्यासाठी परवानगी देत आहात. What are those things which are grabbing too much of your attention? आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत की तुमचं खूप लक्ष आकर्षित करतात. But question is that attention is healthy, edifying, and it is helpful to make you fruitful is a question. आणि असा प्रश्न आहे की जिथं आम्ही जास्त लक्ष देत आहेत त्या गोष्टी आम्हाला अधिक फलदायी बनवत आहेत का. We need to question ourselves, where every person who are listening. आणि सगळे जे ऐकणारे लोक आहे हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारायचा आहे. So I want to encourage you, my brothers and sisters, मला उत्तेजन करू द्या माझ्या बहीण भावांनो. how we can make a good soil. आणि आम्ही कशा पद्धतीनं ही चांगली भूमी असू शकतो. There are many answers, but I want to encourage you. पुष्कळ उत्तर आहेत पण मला उत्तेजन करू द्या. Good soil will become when we allow the Holy Spirit to work in our life. आणि चांगली भूमी तेव्हा बनू शकतो की पवित्र आत्म्याला आम्ही परवानगी देतो आमच्या जीवनामध्ये कार्य When we करण्यासाठी. allow the word of God to change us. देवाच्या वचनाला आम्ही परवानगी देतो की आम्हाला बदलण्यासाठी. When we submit ourselves to God's word. आणि देवाच्या वचनासाठी आम्ही समर्पित असे When we बनतो. listen to God's word. देवाचं वचन आम्ही ऐकतो. When we are prayer and when we don't understand, when we have an attitude of prayer. आणि आम्हाला समजो किंवा नाही समजो पण आम्ही प्रार्थनेची प्रवृत्ती धारण करतो. If this attitude if we develop in our life. आणि आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे जर आमचं वृत्ती असेल our life will become a good soil. आणि मग आमचं जीवन एक चांगल्या भूमीप्रमाणे असणार. My brothers and sisters, I want to encourage you. माझ्या बहीण भावांना मला उत्तेजन करू द्या. What made in this parable that soil to give 100, 60 and 30? आणि ह्या दाखल्यामध्ये अशी काय प्रवृत्त केलं त्या भूमीमध्ये की ते बीज 100 पट 60 पट आणि 30 पट पीक दिले. And now there are many interpretation of this. आणि मग ह्याचा पुष्कळ खुलासा करून सांगण्यात But at आलेला the आहे. closing, I want to say very important. पण ह्या ठिकाणी थांबवत असताना मला खूप महत्त्वाचं असं सांगू द्या. What made the fruitful is not the more of soil. No. आणि काय त्या ठिकाणी खूप फलदायी बनवलेलं आहे की खूप माती आहे म्हणून नाही. No. But it was the reason of fruitfulness. There was a less thorns. There was less rocks. There was less hardness and less worries, less distraction. That gave a room, that word of God, to go deeper and bring forth these fruits. आणि ही भूमी अशा प्रकारची होती की त्या ठिकाणी कमी कठीणपणा होता, कमी दगड होते आणि कमी काटे होते आणि कमी अशा प्रकारच्या गोष्टी होत्या जे लक्ष विचलित करतील आणि चांगली भूमीची क्षमता असलेली ते बीज रुजेलची क्षमता असलेली ती जमीन होती. Can we say amen? Amen. I want to encourage you what Jesus said in Matthew chapter 13
verse 23. आणि मला उत्तेजन करू द्या काय प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मत्ती याचा 13वा अध्याय आणि 20वा वचन 23वा वचन. You know, if you read, we will read directly in Marathi. आणि मराठीमध्ये आपण हे वाचूया. चांगल्या भूमीवर पेरलेला तो हा आहे की वचन ऐकून समजतो तो फळ देतोच देतो, कोणी 100 पट, कोणी 60 पट, कोणी 30 पट असे देतो. You know, so the element of good soil is hearing the word of God and understanding. आणि चांगल्या भूमीवर पेरलेला तो हा आहे की वचन ऐकून तो समजतो. Can we say amen? Amen. So I want to encourage you this morning time. Understanding is the key product in the kingdom of God. आणि मला उत्तेजन करू द्या की वचन ऐकणं ही एक चावी आहे की देवाच्या राज्यामध्ये पुढे जाण्यासाठी. And understanding. आणि समजून घेणं. That is a key in our spiritual life to be fruitful. आणि ऐकून समजून घेणं ही एक चावी आहे की आमचे आध्यात्मिक जीवन फलदायी बनावं. May God bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वादित Shall we करो. pray? आपण प्रार्थना करू. Father, I pray in Jesus' name. पिता प्रभू येशूच्या नावामध्ये मी प्रार्थना करत Lord, आहे. help us that we may become a good soil. प्रभू तू आम्हाला सहाय्य कर की आम्ही चांगली भूमी I बनावं. pray that every believer, आम्ही प्रत्येक विश्वासणारा व्यक्ती, Lord, every child of God प्रभू तुझा प्रत्येक लेकरू may become a good soil. आणि ते प्रत्येक जण एक चांगली भूमी बनावं. And they may become a fruitful and productive. आणि प्रभू ते फलदायी आणि फल देणारे असं बनावं. May they become a blessing. आणि प्रभू ते इतरांसाठी आशीर्वादित असं बनावं. Lord, I pray, Father, to touch each and every member. पिता आम्ही प्रार्थना करत आहे प्रत्येक तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर. Oh, in Jesus' living name we pray. येशूच्या पवित्र नावामध्ये मी प्रार्थना करत आहे. Amen. आमेन. Thank you very much. God bless you. धन्यवाद प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो.